लग्न स्थिर झालंय. वसुदेवांनी कृष्णाला घेतल्यानंतर शेष भगवंताने छत्र करावं आणि यमुना नदी पार करताना यमुनेचं पाणी आपण त्या जागेवर जाऊन आलो. तुम्ही बघितला असेल गोकुल दरवाजा. किती लोकांनी बघितला? गोकुल दरवाजा म्हणजे जिथून वसुदेवांनी एंट्री केली होती यमुना उतरल्यावर तो दरवाजा आजही तिथे आहे. आम्ही बघितला गोकुल दरवाजा. आणि वसुदेव नंद बाबांकडे जातात. त्यावेळेला योगमाया जन्माला आलेली होती आणि वसुदेवांनी यशोदेला हात जोडून सांगितलं, माझं काळजाचं तुकडं मी तुमच्याकडे सुपूर्द करतोय, सांभाळा. योगमाया उचलली, टोपलीत ठेवली आणि वसुदेव निघून गेले. भगवान कृष्णाला घेऊन निघालेले वसुदेव आता माया घेऊन परत येतात आणि यशोदेची ननंदबाई आलेली होती आणि त्या नंदेने पहाटे पहाटे बाजे ननंद घर थाळ म्हणून कृष्ण जन्माला ताट वाजवायची पद्धत आहे की बाजे ननंद घर थाल. आणि तिने ताट वाजवलं आणि त्या नंदेच्या तोंडातून पहिला शब्द जो निघाला तो आज सगळे कथाकार आजही गाऊन राहिले आणि तो पहिला शब्द आहे नंद घेर आनंद भयो जय कन्हैया. सब लोग गाइएगा नंद घेर आनंद भयो. नंद घेर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आता यजमान आणि आबा पूजेला या. पूजा होईल. पाळण्याची काय व्यवस्था आहे? पाळण्यात कृष्णाची छोटी मूर्ती असेल तर आणि आधी पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर दही अंडी होईल आणि दही अंडी झाल्यानंतर मग आरती होईल. असा सगळा 20 मिनिटाचा आता कार्यक्रम. कृपया सर्वांनी सहकार्य करा. आबा लवकर या.